अकोल्यात चर्चेदरम्यान संबंधित विमा कंपनीने 48 तासाहून जास्त मुदतवाढ देण्यासाठी आमदार सावरकर यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याशी दूरध्वनीवर संपर्क साधून मुदतवाढीची मागणी केली। शेतकऱ्यांना अर्ज भरण्याच्या प्रक्रियेत वेळ लागत असल्याचे सावरकरांनी सांगितले। तसेच अजूनही महसूल अधिकारी व कर्मचारी शेतकऱ्यांपर्यंत न पोहोचल्याने पंचनामा करण्याची प्रक्रिया लांबल्याचे त्यांनी सांगितले। यामुळे शेतकऱ्यांना खऱ्या अर्थाने दिलासा देण्यासाठी मुदतवाढ देण्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मुख्य सचिव यांच्यासोबत फोनवरून चर्चा केली। या संदर्भात तत्काळ आदेश काढण्यात येणार असल्याचे आश्वासन मुख्यमंत्री आणि मुख्य सचिवांनी आमदार सावरकर यांना दिले। सर्वीकडे शेतकरी तहसील ऑफिसवर आणि तालुका कृषी अधिकारी कार्यालयामध्ये खूप जास्ती प्रमाणात येऊन राहिले। इन्शुरन्स कंपन्यांचे क्लेम जे आहेत ते 48 तासाच्या आत सादर करा असं इन्शुरन्स कंपनीचं म्हणणं होतं आणि हे शक्य नाही। सर्व शेतकऱ्यांना जवळपास 4,37,000 हेक्टर शेती आहे अकोला जिल्ह्यामध्ये आणि 3 लाखाच्या वरती शेतकरी सभासद आहेत आणि म्हणून माननीय मुख्यमंत्र्यांशी आता मी स्वतः बोललो। त्यांनी सकारात्मक रिस्पॉन्स दिला आणि त्यांनी आश्वासित केलं की इन्शुरन्स कंपनीशी बोलून इन्शुरन्सचे क्लेम सादर करण्याची मुदत हे 2-4 दिवसांत जर वाढवून मिळाली तर सध्या आमचे कृषी सहाय्यक, तलाठी आणि ग्रामसेवक तिघही लोकांनी गाव वाटून घेतलेले आहेत। ते लोक सर्वेच्या कामात गुंतलेले आहेत। 2 तारखेपर्यंत 100% सर्वे करून रिपोर्ट पाठवायचे आहेत आणि 2 तारखेनंतर जर हे मुदत इन्शुरन्स कंपनीने माननीय मुख्यमंत्र्यांनी वाढवून दिली तर मग एक ज्याला म्हणतात एक ब्रीथिंग टाईम मिळून जाईल आणि या 2-3 दिवसात सर्व क्लेम लोकांची येतील। याच्यामध्ये इन्शुरन्स कंपनी म्हणते की ते इन्शुरन्सच्या पावत्या द्या, 7/12 उतारा द्या। 7/12 उतारे जेव्हा आपण इन्शुरन्स काढलं तेव्हाच दिलेले आहेत। आता इलेक्शनच्या ड्युटीमुळे बाकी गोष्टींमुळे पेरे टाकलेले 7/12 उपलब्ध नाहीत, तर तोही विषय मार्गी लागलेला आहे आणि मला असं वाटतं पुढच्या 2-3 तासामध्ये शासनाचे या बाबतीत काही आदेश निघतील आणि मग सर्व गोष्टी म्हणजे ज्याला म्हणतात व्यवस्थित नीट पार पडतील। यावेळी जिल्ह्यातील विविध भागातील शेतकरी तसेच सामाजिक संघटनांचे कार्यकर्ते उपस्थित होते। विदर्भ न्यूज करिता अकोला येथून दीपक गवई यांचा वृत्तांत।